राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती गठीत केल्यानंतर जिल्ह्यात हालचालींना वेग आला आहे। येत्या 31 जून पर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत असताना गाव पातळीवरील कार्यकारी सेवा सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। या घडामोडींमुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची आशा पुन्हा उंचावली आहे। यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाल्याने अनेक भागात अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाली होती। मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे। जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत प्रत्येक कर्जदार सभासदाची तपशीलवार माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सूचीही पाठविण्यात आली असून सोसायट्यांनी सदस्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याची मोठी मोहीम राबवली जात आहे। या हालचालीमुळे कर्जमाफीचा नवा प्रस्ताव तयार केला जात असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे। शासन स्तरावरही कर्जमाफीबाबत गत काही दिवसांपासून हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान कर्जमाफीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी गावापासून तालुका स्तरापर्यंत या घडामोडींबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। आगामी काळात राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत।